3 षटकांची मॅच आहे घरी, तिकडे डिझेल संपला ना संपला ना आकाश सांगतो कधी दागाफटका होईल, मग परत सूर्य येण्याची वाट आपल्याला पाहायला लागेल. आणि याची माहिती आम्हाला अगोदरच पोहोचले की डिझेल कोणत्याही क्षणाला दागाफटका करू शकतो. त्यामुळे आपण स्पीडअप करा, कारण मेगा फायनलचा सामना अगदी योग्य पद्धतीने झाला पाहिजे. दोनही टीमला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. दोनही टीमच्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गाजवले, पण एक पाऊल दूर आहे दोनही टीम. आणि जो विजय मिळवेल तो या स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकावेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गौरव घोसालकर असेल. ऑन स्ट्राईक नॉन स्ट्रायकर यांवरती बंटी पेंढारी. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज चिंचवली गोहे संघाचा अष्टपैलू खेळाडू आकाश पाटील. पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. शॉट फाईन लेगला हा झेल टिपला जातोय. हा आनंद साजरा झालाच पाहिजे. कम ऑन बॉयज. पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली गौरव घोसालकरनं, आणि गौरवची विकेट जशी प्राप्त केली गोलंदाज आकाश पाटीलनं, तसा त्या चिमुकल्यांचा उत्साह बघा. जे काय करायचे चिमुकले तुम्हालाच करायचे. आता कॉमेंटेटर थकलेत, खेळाडू थकलेत, प्रेक्षक पण थकलेत. आता तुमचा उत्साह हा तुमच्या गावाच्या अस्मितेसाठी उपयुक्त ठरू शकतो. मयूर पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये, इनॅट नंबर 3. चांगला फटका आहे, सजवलाय, बॅकफुट वरती आले, पंच केलं, स्क्वेअर कटचा हा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार जातोय. 4 धावांकरिता चौकार. चार धावांच्या मदतीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र खुलं करतोय मयूर पाटील. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट. मात्र होत नाही. 1 धाव आणि 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती. मेगा फायनलची ही लढत, या मॅच मध्ये चिंचवली गोहे हा संघर्ष करतोय. ग्रामीण संघातून पुढे आलेला संघ आणि त्यांच्या विरोधात खालापूर तालुक्यातील चुनिंदा 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हा फटका बंटी पेंढारी आणि त्याच्या भात्यातील हा स्ट्रोक लॉंग ऑफला क्लिअर करून येतोय सीमा पार षटकार. दशरथ शेठ पाटील गेल्या 4 रात्रीपासून ते आहेत, पण आमचं लक्ष नव्हतं. आजच्या रात्री त्यांची आमची गाठभेट झाली आणि त्यांनी इशारा दिलाय की नाना यांच्या कॅच साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चपलाही पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. फटका तर कार्पेटच्या साह्यानं होता. थांबताम करत क्षेत्ररक्षकाला थांबवलं, पण तिकडे 2 धावा कंप्लीट. 10 धावा लागतायत धावफलकावरती. 1 विकेट मात्र या ठिकाणी गमावल्या. मोठे फटके शोधले जात आहेत. अरे धावा येतात अपोजिट संघाला. आउट.
13 धावा आहेत धाव फलकावरती. दुसरी विकेट गमावली जाते. पॅडी पवार सर यांच्या भाषेत सांगायचं झालं, परिभाषेत, पोसरी पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये. कारण एका बाजूला असेल मनीष तात्रे जो नवीन फलंदाज दाखल झाला आणि त्या अगोदर गेलेला मयूर पाटील. पोसरी असेल, चिंचवली गोहे असेल, कालापूर तालुक्यातील कित्येक गौरव असेल, कित्येक खेळाडू या स्पर्धेत सातत्यानं खेळताना आपण त्यांना पाहतोय. मग कधी ग्रामीण संघ असेल, दोन गाव एक टीम असेल, त्यानंतर तालुका वाईज असेल. मनीषने तर ही स्पर्धा गाजवले. मयूर पाटील त्याला साथ देईल. नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येतोय डावखुऱ्याचा हा गोलंदाज रोहन ठोंबरे. धावसंख्या झाले धाव फलकावरती 2-13. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फुलटॉस गेला गेला गेला, सीमा पार गेला. षटकार. सहा धावा आणि या 6 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते धाव फलकावरती 19. मयूर पाटील हा मुरलेला खेळाडू आहे. आमची चर्चा सुद्धा झाली ज्यावेळेस ओम साई बंगारपाडा टीमच्या विरोधात तो सामना होता. जशी पहाट होते नाईट रजनीमध्ये, त्या वेळेला मयूर पाटीलची जिद्द चिकाटी पाहायला मिळते. कसोशीनं खेळ करतो हा फलंदाज. वेट वॉच. त्यानंतर प्ले केलं या फटक्याला डीप मिड विकेटला चौकार. चार धावा आणि या 4 धावांच्या साह्यानं संघाची धावसंख्या होते धाव फलकावरती 23 धावा धाव फलकावरती. 2 विकेट गमावल्यात. नॉट आउट. धावफलक स्थिरावेल 23 या धावसंख्येवरती. जय हनुमान क्रिकेट मित्रमंडळ चिंचवली गोहे पुरस्कृत एकता ट्रॉफी, एकतेचा सगळ्यांना एकत्रित करण्याचा संदेश देणारी ही स्पर्धा होती 2022. पंचांनी बोट उंचावलंय. फलंदाज होईल या चेंडूवरती बाद मयूर पाटील. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला. आई आलो तुझे भेटीला या गोकारल्याचे डोंगराला. आई आलो तुझे भेटीला या गोकारल्याचे डोंगराला. दुःख पडलंय गोघाटाला वाट दिसत नाही गो मला. दुःख पडलंय गोघाटाला वाट दिसत नाही गो मला. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली. डीजे ऑपरेटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 23 या धावसंख्येवरती 3ऱ्या विकेटचं पतन झालंय. दुसरं षटक मार्गस्थ. यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी असेल. गणेश नाना यांच्यासाठी पर कॅच साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दशरथ शेठ पाटील काटरंग यांच्या माध्यमातून दिलं जाईल. क्रिकेटचे खरे चाहते आहेत. कुठेही क्रिकेटची स्पर्धा असो त्यांची उपस्थिती आम्ही सातत्यानं पाहत आलोय आणि या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आहे. प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 2 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. शाबाश. चेंडू जातोय निर्धाव. धावफलक स्थिरावेल 23 या धावसंख्येवरती. मयूर पाटीलला आता त्याची आठवण करून देतात ते चिमुकले. नाना चांगलं क्षेत्ररक्षण.
एक धाव एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या होती 3/24. एक धाव एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती 25. गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रसाद पिंगले. दिनेश पाटील आणि प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रसादकडे ती गुणवत्ता आहे ती क्षमता, कारण या महत्वाच्या लढतीमध्ये गावाच्या नावासाठी खेळ करत असताना त्याला ही गुणवत्ता सादर करावी लागेल. मनीषचा हा फटका कार्पेटला चिरत आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आकाश पाटील. चेंडूची फेकी पहा अफलातून. एकच धाव एका धावेच्या व्यतिरिक्त इतर काही मिळणार नाही. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या होती 26. 26 धावा धावफलकावरती. प्रत्येक खेळाडूने फार चांगला खेळ दाखवला मैदानाच्या आतमध्ये. षटकार इक्कूच्या बॅट मधून. थर्टी 2 लॉस ऑफ 3 विकेट. निर्धाव चेंडू. 32 धावा धावफलकावरती. चांगला फटका आहे. बाउंड्री. चौकारच्या साह्याने संघाची धावसंख्या होती 36. तो क्या करे भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला. इक्कूच्या विकेटसाठी दिनेश पाटील आणि प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इक्कूची विकेट. मिळते पण सांघिक रूपानं. आता पैसे नसतील. मी तर त्या प्रवीण पाटील आणि दिनेश पाटीलांना असं सांगेन की विकेटसाठी 500 होते, सोपा झेल सुटला, त्याला किमान 250 द्या. क्षेत्ररक्षक होते अक्षय पाटील. हसी मजाक चालू आहे. खरं तर झेल व्हायला हवा होता, पण इथे मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या झाली पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर 37. येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. शुभम शुभम जागत झालंय सारं गाव, तांबडं फुटाया लागलं. जागत झालंय सारं गाव, तांबडं फुटाया लागलं. खालदर नळाला लाव, पाणी फुटाया लागलं. खालदर नळाला लाव, पाणी फुटाया लागलं. जागत झालंय सारं गाव, तांबडं फुटाया लागलं. जागत झालंय सारं गाव, तांबडं फुटाया लागलं. खालदर नळाला लाव. शुभम शुभम खालदर नळाला लाव, पाणी फुटाया लागलं. खालदर नळाला लाव, पाणी फुटाया लागलं. यस डीजे धन्यवाद. यावेळेस सन्मान केला जातोय अर्थातच रसानी परिसरातील एक सुंदर समालोचक ज्यांनी खालापूर मध्ये अतिशय दर्जेदार समालोचन आपण प्रत्येक
सुंदर व्यासपीठावरती सुंदर समालोचन करताना आपण या समालोचकाला पाहिलं असेल. अर्थातच आमचे परम मित्र अंकितजी मालुसरे साहेबांचा या व्यासपीठावरती सत्कार केला जातोय. आजच्या रात्रीमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, मराठी भाषेवरती त्यांची पकड आहे आणि क्रिकेटचा भरपूर अभ्यास ज्यांच्या माध्यमातून ऐकलात असे अंकितजी मालुसरे साहेबांचं या व्यासपीठावरती स्वागत केलं आदरणीय प्रवीणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. तर अंकितचं पुन्हा एकदा मी कौतुक देखील करेल आणि आभार देखील व्यक्त करेल. दशरथ शेठ पाटील युवा उद्योजक काटरंग यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. आकाश पाटील साठी 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. पहाटेची वेळे बँका बंद आहेत, पण कॅश प्राइज मात्र दशरथ शेठ पाटील साहेबांकडे दिलं जात आहे. त्यांच्या माध्यमातून या छोट्या डान्सर्सला देखील पारितोषिक दिलं गेलं. 18 चेंडू आणि गरज आहे विजयासाठी 38 धावांची. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. एकीकडे आपण बघतोय टीम खेळतीये आविष्कार एंटरप्राइजेस टीम खालापूर, तर विरोधात चिंचोली गोहे जय हनुमान चिंचोली गोहे संघ मात्र मैदानामध्ये आहे. फायनलचा सामना अठरा चेंडू आणि 38 धावांची गरज. पहिल्या इनिंग मध्ये टीम आविष्कार एंटरप्राइजेस खालापूर संघानं धावफलकावरती धावा लावल्या होत्या 37. धावा धावफलकावरती आल्या होत्या टीम आविष्कार एंटरप्राइजेस खालापूर संघाच्या. आता विरोधात करायच्या चिंचोली गोहे जय हनुमान चिंचोली गोहे संघाला 38 धावा. 18 चेंडूचा खेळ. स्ट्राइक एंड वरती आकाश पाटील, गोंदाची मार्कवर गोलंदाज वायड एक्सप्रेस महेश म्हात्रे. पंचाच्या उजव्या बाजूने डाव्या हाताचा गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू आर पार. आकाशच्या बॅट मधून आला, आकाशाला गवस निघालणारा आउट ऑफ द पार षटकार. सतरा चेंडू आणि 32 धावांची गरज. लागोपाठच्या 6 चेंडू मध्ये जर 6 षटकार आले आकाश पाटीलच्या बॅट मधनं, तर सन्मानी आमचे पाहुणे संजय शेठ जाधव साहेबांकडनं 5000 रुपयाचा पारितोषिक. नानांचे प्रत्येक अंदाज इथे बरोबरच ठरलेत. आणि लागोपाठचे 3 षटकार आले तर सन्मान्य जाधव साहेबांकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक, दशरथ पाटील साहेबांकडनं 3000 रुपयाचा पारितोषिक. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि छोटा पॅक मयूर पाटील कॅच वरती आलाय. आकाश पाटीलचा खेळ इथे समाप्त होतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. गरज आहे 38 धावांची. 15 चेंडू आणि 32 धावांची गरज.
वाईट चेंडूचा इशारा आलाय. 7 धावा धावफलकावरती आल्यात आणि प्रत्येक षटकारासाठी दशरथ पाटील साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दशरथ पाटील साहेबांचं देखील मामाचं गाव आहे आणि त्यांच्या मामाचा पोरगा आता ऑन स्ट्राईक आहे, ज्याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. हा आणखी एक सुरेख चेंडू महेशच्या माध्यमातून पण बॅटची कडा घेतली आहे. फलंदाजाला माघारी जावं लागणार. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा कुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा कुलकंद केलवा. टोटल 7 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. महेश मात्रे ज्याचा हा चेंडू यावेळेस वेगावरती स्वार झाला होता, त्यानंतर त्याने लेग ब्रेक पद्धतीने चेंडू हाताळला आणि तो चेंडू विसावलाय शिक्षकाच्या हातामध्ये. पहिलं षटक यावेळेस समाप्त झाले. टीम मीटिंग नकोय. मी विनंती करतो टीम खालापूर संघाच्या संघनायकाला, टीम मीटिंग प्लीज करू नका. लगेच मॅचला सुरुवात करा. 2 षटकामध्ये आता गरज आहे विजयासाठी 31 धावांची. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज न्यू गोल्डन पोसरी संघाचा मनीष सात्रे. लागोपाठच्या 6 चेंडूमध्ये 6 विकेट जर गोलंदाजाने घेतल्या तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल सन्माननीय जाधव साहेबांकडनं. आणि त्याच 6 चेंडूमध्ये जर 3 षटकार आले लागोपाठचे तर 1,000 रुपयाचं पारितोषिक संजय जाधव साहेबांकडनं. लोहा गरम आहे, मार लोहा तोडा. फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅट बंद, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये या चेंडूला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला संदेश मुंडे, जो यावेळेस थ्रो मात्र चुकीच्या दिशेला करतोय. संधी होती रनआउटची, पण त्या संधीचं सोडणं मात्र टीम आविष्कार एंटरप्राइजेस खालापूर संघाला करता आला नाही. निश्चितच पारितोषिकांची खैरात होतीये, पण पारितोषिक मात्र फलंदाज आणि गोलंदाजाला मिळवता येत नाहीये. हा चेंडू यावेळेस स्वेअर चेंडूचा इशारा येतोय. दिनेजी पाटील, प्रवीण शेठ पाटील, बरेचसे चिंचोली गोहेचे ग्रामस्थ मात्र या मंचावरती उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. माझ्या सारख्या छोट्या समालोचकांना या व्यासपीठावरती बसण्याची संधी दिली. जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे प्लस स्वराज्य प्रतिष्ठान चिंचोली गोहे यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण बघतोय एकता चषक 2022 हे माध्यम होतं, त्या माध्यमातून हे दर्जेदार आयोजन पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला पाहायला मिळाला. संदेशच्या बॅटबंद एक मोठा फटका जो डीप मध्ये अडवला गेला, ज्या फटक्यावरती एकच धाव आली आणि या एका धावेनं धावफलकावरती टोटल 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावांचा बाटला होतोय. 10 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये. मॅच मध्ये चुरस आहे, मॅच मध्ये मजा आहे, मॅच मध्ये अजूनही कोणी जिंकलं नाहीये, अजूनही कोणी हारलं नाहीये. मॅच चिंचोली घोळे संघ मात्र सोडत नाहीये, पण जिंकण्याच्या आशेनं मात्र टीम आविष्कार एंटरप्राइजेस खालापूर संघ देखील वाटचाल करतोय. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. लागोपाठच्या 3 षटकांना आता पारितोषिक वाढलंय. सन्माननीय दिनेशजी जाधव साहेबांकडनं, संजयजी जाधव साहेबांकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे.
यावेळेस षटकार नाही आला पण विकेट मात्र येते. बाद होणारा फलंदाज होता अक्षय. झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेखा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेखा हवेत काढी. ज्यांच्या मामाचं गाव आहे ते दशरथजी पाटील आता सांगतायत का नाणांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. पण खास करून श्री गणेश हॉटेलचे ओनर गणेश पाटील साहेबांचं मी कौतुक करेल, ज्यांनी 4 रात्री आम्हाला उत्तम दर्जाचं जेवण दिलं. अतिशय स्वादिष्ट जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला. प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक प्रेक्षकाला मी नक्कीच विनंती करेल त्यांच्या हॉटेलला तुम्ही एकदा भेट द्या, त्यांच्या हाताची चव तुम्ही घ्या. अव्वल दर्जाचं जेवण अव्वल दर्जाचा नाश्ता त्या हॉटेलला तुम्हाला रोज खायला मिळू शकतो. पण यावेळेस तुम्हाला मूल्य मोजावं लागेल आणि आम्हाला ते विनामूल्य सेवेच्या माध्यमातून दिलं गेलं. असे सन्माननीय गणेशजी पाटील यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी या आयोजनामध्ये मोलाचं सहकार्य केलं त्या सर्वांचं मी खरंच मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. खास करून जे मैदान आम्हाला या क्रिकेट क्षेत्राच्या माध्यमातून या शृंखलेच्या माध्यमातून देण्यात आलं, सन्माननीय भगवान गोटीरामजी पाटील, नामदेवजी पाटील, संभाजी पाटील या तिन्ही मान्यवरांचं मी चिंचोली गोहे जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे ग्रामस्थांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. कारण की त्यांनी जर हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं नसतं तर आज एवढं सुंदर आयोजन नियोजन या मैदानावरती पाहायला मिळालं नसतं. ज्यांनी ज्यांनी सरळ हाताने आम्हाला या मॅच साठी या शृंखलेसाठी मदत केली आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा शब्द सुमनानं मी आभार व्यक्त करतो. टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा आल्यात. 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. थ्रेट प्रक्षेपण पाहायला मिळाला फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. घर बसल्या प्रेक्षकांनी आनंद घेतला. एका हातानं जेल टिपलाय मनीष सात्रेनं. जसा लवचिंगम एखाद्या आपण लोखंडाला आकर्षित करतो ना तसा चेंडूला आकर्षित केलं आपण बघतोय मनीष तात्रेच्या हातानं आणि एका हातात चेंडू विसावला. संदेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन येतोय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली गेली. त्या स्पर्धेसाठी आपण बघतोय नेट ज्यांनी उपलब्ध करून दिला सन्माननीय बबलू मोरे साहेबांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. कारण की ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह पाहायला मिळाली. निमित्त मात्र फॉर्च्यून इव्हेंटचं होतं पण ही स्पर्धा पाहण्यासाठी नेट जो दिला गेला तो बबलू मोरे साहेबांच्या वतीनं. त्याचबरोबर ज्यांनी विनामूल्य मी असं ऐकलंय डीजे वाजवला ते आमचे समृद्धी डीजेचे ओनर ज्यांचा आज वाढदिवस आहे उमेश शेठ वरगडे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. कारण की त्यांनी देखील या स्पर्धेचं पूर्ण तामझाम पाहिलं. आपण जी राईट पाहतोय ज्या लाईटीमध्ये चालू असलेला क्रिकेटचा अट्टास पूर्ण होतोय. एक चांगलं व्यासपीठ त्याचबरोबर या क्रिकेटच्या चारी दिशेला सजावट त्यांच्या माध्यमातून केली. ते मंडप डेकोरेटर समृद्धी डीजेचे ओनर उमेश शेठ वरगडे आणि त्यांची सर्व टीम यांचं देखील शब्द सुमनानं आभार. त्याचबरोबर डीजे जी व्हॅन आपण बघतोय महेश पाटील शेठ खाणावचे ज्यांची डीजी व्हॅन आम्हाला उपलब्ध झाली त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी सरळ हाताने मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनानं मी आभार व्यक्त करतो. आणि जी खेळपट्टी आपण बघतोय ज्या खेळपट्टीचं पूर्णपणे
अभ्यास, कामकाज, त्यानंतर खेळपट्टी कधी गोलंदाजच्या बाजूने बोलली, कधी फलंदाजच्या बाजूने बोलली, ती का बोलली त्याचं धावतं गणित मात्र सोडवणार आहे शशिकांतजी पाटील यांचं देखील खऱ्या अर्थानं बहुमूल्य सहकार्य राहिलं, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. शंकरजी बागमारे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी देखील या मैदानाची बरीच सेवा केली आणि जेवढे छोटे नन्हे मुन्ने आमचे उद्याचे रायझिंग स्टार आहेत त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी देखील मैदानावरती काम पाहिलं. सन्माननीय निकेशभाई देशमुख ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत ओनाडचे, त्यांनी देखील बरीच मोठी मदत केलेली आहे. पहिल्या क्रमांकाची धनराशी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दिली गेली ते सन्माननीय निकेशभाई देशमुख यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. हा सामना जिंकलाय टीम आविष्कार एंटरप्राइजेस खालापूर संघानं. पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आविष्कार एंटरप्राइजेस खालापूर संघ आणि गणेश नाना पाटील मात्र तमाम या छोट्या रायझिंग स्टारला उद्या कुठेतरी फिरायला नेतील अशी अपेक्षा करतो, कारण की त्यांचा डान्स आणि त्यांची साथ मात्र गणेश नाना पाटील यांना मिळाली नसती तर कदाचित होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं झालं असतं. पण नक्कीच गणेश नाना पाटील यांचं मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्यांना एकत्रित करून एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन केलं आणि त्याच्यामध्ये तमाम चिंचोली गोहेच्या ग्रामस्थांनी जी काही साथ दिली ना ती अतिशय वाखाणण्याजोगी होती. नुसतीच ग्रामस्थांची साथ नाही तर ग्रामस्थ महिलांची देखील साथ लाभली. त्या ग्रामस्थ महिलांचं देखील आभार व्यक्त करताना मी इथे थांबतो. आता पुढील मात्र बक्षीस समारंभ वितरणाचा सोहळा मात्र मनीषजी मुंडे सर लगेच सुरू करतील अशी अपेक्षा करतो. जरी बोलताना चुकलो मी काही क्षमा असावी मज बालकाशी. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा दिनेशजी पाटील, प्रवीण शेठ पाटील आणि चिंचोली गोहेतील सर्व ग्रामस्थांचं मी तुषार धुमाळ खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळेच मला एवढा सुंदर